संसदीय लोकशाहीमध्ये दोन्ही सभागृहाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते आणि एकदा सभागृहाचा सदस्य निवडून आल्यानंतर त्याला सभागृहाचा सदस्य म्हणून आर्टिकल 188 अन्वये शपथ घ्यावी लागते. संविधानाला अनुसरून शपथ घ्यावी लागते आणि ही शपथ घेतल्यानंतरच सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात भाग घेता येतो. आणि त्यामध्ये मग इतर डिव्हायसेस जे आहेत, सदस्य प्रश्न, लक्षवेधी सूचना, ठराव, प्रस्ताव याच्या नोटिसेस देता येतात आणि सदस्याने शपथ घेतल्यानंतर तो सभागृहाचा फुल प्लेज सदस्य होतो आणि तो सभागृहाचा एक घटक बनतो आणि त्याची कमिटीमध्ये अपॉइंटमेंट, इतर ज्या पर्स फॅसिलिटीज वगैरे सगळं त्यांना देण्यात येतात. त्यामुळे शपथ घेणं हा सदस्यांचा संविधानात्मक हक्क आहे आणि तो सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आर्टिकल 188 मध्ये प्रमाणे शपथ घेणं भाग आहे. आता एखाद्या सदस्याने शपथ घेतली नाही तर काय होईल याच्या संदर्भात मला सांगितल्याप्रमाणे त्यांना सभागृहाच्या कामकाजात भाग घेता येणार नाही आणि त्यांना कुठलेही डिव्हायसेस जे आहे, कारण काय सदस्यांचं जे कर्तव्य असतं प्रत्येक सदस्यांचं, तो ज्या मतदारसंघातून निवडून येतो त्या मतदारसंघाच्या लोकांची सेवा करणं, त्यांचे प्रश्न सोडवणं, त्यांचं हित साधणं, ह्या सर्व ज्या बाबी असतात त्या ते सभागृहाच्या माध्यमातून करू शकणार नाही. त्याच्यामुळे कुठल्याही सदस्याला निवडून आल्यानंतर शपथ घेऊन सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊन जनतेच्या ज्या समस्या आहेत ते सोडवणं अत्यंत आवश्यक ठरतं आणि सदस्यांनी शपथ घेतलीच नाही. ऑफकोर्स ते सदस्य लगेचच शपथ घेतली पाहिजे असं काही नाही, कारण त्याने कधी ते म्हणजे सभागृह चालू नसताना सुद्धा अध्यक्षांच्या दालनात आणि सभागृह चालू असताना अध्यक्षांच्या आपल्या सभागृहाच्या मध्ये ते शपथ घेऊ शकतात. त्याच्यामुळे शपथ हा सभागृहाच्या कामकाजाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तर सदस्यांनी शपथ घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे त्यांचं संविधानिक कर्तव्य आहे. त्यांनी जर शपथ घेतली नाही संपूर्ण त्यांच्या टेन्युअरच्या कालावधीत 5 वर्षामध्ये, तर ते सभागृहाचा सदस्य म्हणून कुठंही काम करू शकणार नाही आणि त्यांना बऱ्याचशा कॉम्प्लिकेशन्स किंवा लिगल फॉर्मॅलिटीजला सामना करावा लागेल असं एकंदरीत मला वाटतं.